नमस्कार, मी प्रोफेसर मंगेश खैरे आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आपण इंजिनिअरिंगच्या नगर नाशिक जिल्ह्यात ऍडमिशन घेण्यासाठी वेगवेगळ्या कॉलेजेसचे प्राचार्यांना आपण आपल्या स्टुडिओमध्ये बोलवत असतो आणि त्यांच्याकडून कॉलेजविषयी पूर्ण ग्राउंड झिरो रिपोर्ट जाणून घेत असतो. सो ज्यांना नाशिकमध्ये सर विश्वेश्वरय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच SVIT या इंजिनिअरिंग कॉलेजविषयी ऍडमिशन घ्यायचं असेल तर कॉलेजची सर्व डिटेल जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत कॉलेजच्या प्राचार्यांना आपण आपल्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलं आहे. सो मित्रांनो, आपल्या पर्पल आर्ट स्टुडिओ करून आपण प्राचार्य गणेश शिंदे सर यांचं स्वागत करूया. नमस्कार सर. नमस्कार सर, आमच्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना कॉलेज विषयी तुम्ही सविस्तर सांगाल. पहिल्यांदा संस्थेविषयी सांगा सर. नंतर मी तर ऐकलंय की आपली संस्था फार जवळजवळ स्वातंत्र्यपूर्व काळापासून कार्यरत आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्या कॉलेज विषयी आणि आपल्याविषयी पण थोडक्यात सांगाल सर. नक्कीच. तर 1950 साली येस सर, आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील ओके सर यांनी स्थापन केला होता. ग्रेट सर. त्यानंतर ग्रामीण भागातील शिक्षणाची गरज ओळखून 1964 साली लोकनेते डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था ओके सर या संस्थेची स्थापना झाली. करेक्ट. ही स्थापना कुठे झालेली सर? प्रवरा नगर लोणी ओके. इथे झाली. हा, तर सुरुवातीला मुठभर विद्यार्थी सोबत घेऊन बरोबर एका शेड मध्ये प्रवरा पब्लिक स्कूलची सुरुवात करण्यात आली. ग्रेट सर. आणि आज प्रवरेमध्ये 42,000 पेक्षा जास्त विद्यार्थी अतिशय उच्च दर्जाचे शिक्षण घेतात. ग्रेट सर. व 1 लाखाहून अधिक विद्यार्थी माजी विद्यार्थी अरे बापरे, जगातील वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये, नामांकित कंपन्यांमध्ये येस सर आपले योगदान देत आहेत. सुंदर सर. सर, आपल्या इंजिनिअरिंग जे आहे SVIT त्याच्याविषयी तुम्ही थोडक्यात सांगाल. सर विश्वेश्वरय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हे अभियांत्रिकी महाविद्यालय, मुक्काम पोस्ट चिंचोली, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. नाशिक पासून किती अंतर येतं सर? नाशिक पासून 12 किलोमीटर आहे आणि सिन्नर पासून 9 किलोमीटर आहे. ओके. तर अतिशय निसर्गरम्य परिसरामध्ये महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. ओके. तर हे महाविद्यालय 1998 साली स्थापन झाले. ओके सर. आणि आज या महाविद्यालयामध्ये कम्प्युटर इंजिनिअरिंग, IT, केमिकल इंजिनिअरिंग व इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग तसेच MBA इत्यादी अभ्यासक्रम आहेत. ओके. सर, प्रत्येक ब्रांचेसला इनटेक किती आहेत आणि अक्रेडिटेशन वगैरे काय आहे कॉलेजचे? कॉलेजचं अक्रेडिटेशन झालेलं आहे. नॅक ने B+ ग्रेडने B+ ग्रेड मिळालेला आहे. ओके. नॅकचा. आणि महाविद्यालयाला नॅकने B+ ग्रेडने अक्रेडिटेशन केलेलं आहे. ओके सर. आणि प्रत्येक ब्रांचचा इंटेक हा 60चा आहे. ओके. सर, सगळ्यात महत्वाचं मी ऐकतो की केमिकल इंजिनिअरिंग जी आपण म्हणूया की खूप क्वचित ठिकाणी असते. सो आपल्या कॉलेजची ती एक खासियत आहे. सो केमिकल ब्रांच विषयी थोडक्यात सांगा सर. केमिकल इंजिनिअरिंग ही ब्रांच मुळात इंजिनिअरिंगची नाही असा गैरसमज बऱ्याच जणांचा असतो. करेक्ट. केमिकल इंजिनिअरिंग म्हणजे केमिस्ट्री. बरोबर. परंतु ते बरोबर नाही. तर केमिस्ट्री म्हणजे लॅबोरेटरी स्केलला जे काही फॉर्म्युलेशन होतं, प्रिपरेशन होतं, करेक्ट, तर त्याला आपण केमिस्ट्री म्हणतो. हो हो. तो केमिस्टचा जॉब असतो. बरोबर सर. आणि केमिकल इंजिनिअरिंग मध्ये काय असतं की लॅब स्केल प्रोडक्ट जे आहे हो त्याला कमर्शियल स्केल वरती डेव्हलप करण्यासाठी जे लागतं, जी इंडस्ट्रियलायझेशन लागतं, तर त्यामध्ये तुमचं रिएक्टर डिझाईन येतं, बॉयलर डिझाईन येतं, ओके, पाइपिंग अँड डिझाईन येतं, कंट्रोल सिस्टम. इंजिनिअरिंगचीच ब्रांच आहे. ओके. आणि त्यामुळे फक्त केमिस्ट्री नसून बरोबर हे त्याच्यापेक्षा खूप काही जास्त आहे. ओव्हरऑल एक इंडस्ट्रीच आहे. आणि सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत आपण केमिकल इंडस्ट्रीचे 90% प्रोडक्ट्स वापरतो. बरोबर सर. उदाहरणार्थ सर टूथपेस्ट, टूथब्रश, बरोबर, हेअर ऑइल, कॉस्मेटिक्स, करेक्ट, टेक्सटाईल, करेक्ट, नंतर ऑटोमोबाईल, पेंट इंडस्ट्री, एवढी वास्ट ब्रांच आहे. ग्लास इंडस्ट्री, करेक्ट, पेट्रोलियम इंडस्ट्री, फूड इंडस्ट्री, फार्मास्युटिकल, फर्टिलायझर्स. येस. तर केमिकल इंजिनिअरिंगसाठी स्कोप हा अनलिमिटेड आहे. बरोबर. कारण मी पुन्हा एकदा सर्व दर्शकांना सांगले, केमिकल ही आपल्या नगर नाशिक जिल्ह्यात 3च ठिकाणी आहे. त्याच्यामध्ये प्रवरेचे दोन्ही कॉलेज म्हणजे आपलं SVIT या कॉलेजमध्ये केमिकल ही एक स्पेशल ब्रांच आहे
तुम्ही तिथे जाऊनही चौकशी करू शकता. सर, ब्रांचेस विषयी कल्पना झाली, लोकेशन कळालं, ॲक्रेडिएशन झालं. आता सर सर्वात महत्वाचं की कॉलेजमध्ये काय काय फॅसिलिटीज अवेलेबल आहेत? आमचा कॅम्पस हा पूर्णतः निसर्गरम्य आहे, प्रदूषण रहित आहे. ओके. आणि एकूण 93 एकर जागेवरती वसलेला आहे. अरे बापरे, खूप मोठा कॅम्पस सर. त्यामुळे शिक्षणासाठी अतिशय पोषक असं वातावरण कॅम्पसमध्ये आहे. तर कॅम्पसमध्ये बॉईज हॉस्टेल, गर्ल्स हॉस्टेल ओके आहेत. हॉस्टेलच्याच बिल्डिंगमध्ये मेस आहेत. करेक्ट. त्यानंतर कॅन्टीन फॅसिलिटी आहे. गुड. इनडोर आउटडोर गेमसाठी सुविधा आहेत. येस सर. बसेसची सुविधा आहे. बसेसची सुविधा प्रॉपर. नाशिक आणि सिन्नर परिसरातून बसेस ची सुविधा आहे. येस, ग्रेट सर. सर, मुलांच्या सगळ्यात महत्वाचा पालकांच्या दृष्टीने एक प्रश्न येतो. समजा आता ज्यांना वाटतंय की आपण SVIT ला जाऊ शकतो, जायची इच्छा आहे, सो त्यांना सगळ्यांच्या मनात तोच एक आपुलकीचा प्रश्न की प्लेसमेंट. सो प्लेसमेंट विषयी सांगाल सर? यावेळी प्लास आउट बॅच आणि ओव्हरऑल प्लेसमेंट विषयी सर्वच पालकांना जाणून घेण्याची इच्छा आहे. प्लेसमेंट साठी आपल्याकडे स्वतंत्र प्लेसमेंट सेलची स्थापना करण्यात आली आहे. येस सर. आणि त्यामध्ये फुल टाइम प्लेसमेंट ऑफिसर प्लस कॉर्पोरेट ट्रेनर्स, आपण वेगवेगळ्या कंपन्यांमधून कॉर्पोरेट ट्रेनर्स बोलवतो. येस सर. तर जेणेकरून प्लेसमेंटसाठी विद्यार्थ्यांना तयार करणे हा मुख्य त्यामागचा उद्देश असतो. करेक्ट. आणि पहिल्या वर्षी ऍडमिशन घेतल्यापासून तर शेवटच्या वर्षापर्यंत म्हणजे 4ही वर्ष प्लेसमेंट ऍक्टिव्हिटीजचं शेड्यूल हे तयार केलेलं असतं. बरोबर सर. तर पहिल्या वर्षी सॉफ्ट स्किल ट्रेनिंग असतं. दुसऱ्या वर्षी सॉफ्ट स्किल बरोबर व्यक्तिमत्व विकास ओके याच्यावरती भर दिला जातो. करेक्ट. आणि तिसऱ्या वर्षी टेक्निकल ट्रेनिंग. येस सर. आणि चौथ्या वर्षी टेक्निकल प्लस एम्प्लॉयबिलिटी स्किल्स, ज्यामध्ये ऍप्टिट्यूडचं ट्रेनिंग असतं, मॉक इंटरव्ह्यूज असतात, ओके, ग्रुप डिस्कशन. या सगळ्या तयारी आपण करून या सगळ्या तयारी आपण प्लेसमेंटच्या पूर्व करून घेतो. ओके. त्यामुळे प्लेसमेंट अगदी सहजपणे होतात. करेक्ट सर. ह्या वर्षी जे अकॅडमिक इयर 2023-24 ला पास आउट किती विद्यार्थी झाले, किती जणांची प्लेसमेंट झाली? आता मागच्या वर्षी 219 विद्यार्थी एकूण पास आउट झाले. ओके. तर त्यापैकी 155 विद्यार्थी प्लेस झाले. नियर अबाउट 72%. हो, 72% विद्यार्थी प्लेस झाले. ग्रेट. आणि सर एक ऍव्हरेज त्यांचे पॅकेजेस मिनिमम मॅक्सिमम किती आहे? मिनिमम पॅकेज त्यांचं 2.5 लाखापासून 2.5 लाख पर एनम ते 9 लाख 9.5 लाख पर एनम. अरे बापरे, ग्रेट सर. सर काही उदाहरणं सांगता येईल काही मुलांचे की ज्यांना हे 9 लाख वगैरे पॅकेज भेटलं? तर 9 लाखचे पॅकेज कुठल्या ब्रांचचे होते? IT आणि कम्प्युटर ब्रांचचे होते ते विद्यार्थी. आणि मागच्या वर्षामध्ये कॅम्पसमध्ये किरण अकॅडमी, TCS, रिंग प्लस ॲक्वा, ओके, JSW अशा अनेक कंपन्यांनी व्हिजिट केलं. ओके. आणि कॅम्पसमध्ये प्लेसमेंट ऍक्टिव्हिटीज कंडक्ट केली. म्हणजे प्लेसमेंटचं एकंदरीत ओव्हरऑल आपण बघितलं 72% गुड रेशो. येस, त्या ग्रामीण भागाच्या हिशोबाने आपण जर कन्सिडर केला तर. तसेच उच्च शिक्षणासाठी व उद्योजकतेसाठी सुद्धा आमच्याकडे विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केलं. ओके सर. हे स्टार्टअप इन्क्युबेशन वगैरे सेल ते आहेत का आपल्याकडे? हो, आमच्याकडे स्वतंत्र इन्क्युबेशन, स्टार्टअप अँड इन्क्युबेशन सेल आहे. तर त्यामध्ये सध्या 2 स्टार्टअप स्किल इंडियाच्या अंतर्गत रजिस्टर केलेले आहेत. अरे वा, ग्रेट सर. हो, सुंदर. सर मुलांच्या अकॅडमिक आपण प्लेसमेंट बघितल्या आता, पण अकॅडमिक व्यतिरिक्त ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी पण कॉलेज थ्रू काय काय ऍक्टिव्हिटीज केल्या जातात? तर अकॅडमिक हा एक भाग झाला आणि विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास बरोबर हा दुसरा भाग झाला. तर आम्ही विद्यार्थ्याच्या ऑलराऊंड डेव्हलपमेंटवरती फोकस करतो. येस. मग कशा प्रकारे ते ऍक्टिव्हिटीज? तर त्यामध्ये एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज कॅम्पसमध्ये कंडक्ट केल्या जातात. त्यामध्ये विविध क्षेत्रातील तज्ज्ञांना बोलून ओके सेमिनार, वर्कशॉप, कॉन्फरन्सेस याद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं जातं. ओके सर. त्यानंतर सामाजिक बांधिलकी रुजवण्यासाठी काही उपक्रम म्हणजे सामाजिक उपक्रम राबवले जातात. उदाहरणार्थ सर, ज्यामध्ये NSS अंतर्गत परिसरातील गावांमध्ये शिबिरं घेतली जातात. अरे वा. मग त्यामध्ये आरोग्यविषयक जनजागृती, शिक्षणाविषयक जनजागृती, स्वच्छतेविषयी जनजागृती,
यामध्ये मुलांचा इंटरफेअर काय असतो? हो, मुलांचं इंटरफेरन्स म्हणजे मुलांचंच कॉन्ट्रीब्युशन त्यामध्ये असतं. ओके. आणि त्यामुळे समाजाचे आपल्याला काहीतरी देणं लागतंय हो, ही भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजते. करेक्ट सर. तर ते प्रत्येक घरोघरी जाऊन सर्वे करतात ओके सर. आणि स्टॅटिस्टिक्स प्रत्येक गावाचं तयार करतात. हो हो. आणि काही प्रपोजल्स जे आहेत ते गव्हर्नमेंटला सुद्धा सबमिट केलेले आहेत. ग्रेट सर. म्हणजे ओव्हरऑल मुलाची अभ्यासासोबत इतरही डेव्हलपमेंट ह्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज थ्रू होतेच. येस सर. सुंदर सर, आम्हाला खरंच आनंद वाटला. आता आम्ही हे ऐकलंय की सर आपल्या संस्थेला, आपल्या कॉलेजला वेगवेगळ्या प्रकारचे बक्षीसही भेटलेले आहेत, मानांकन भेटलेलं आहे. सो त्याविषयी तुम्ही सांगाल? तर नॅकचं B+ ग्रेड आहे. येस सर. त्यानंतर वेगवेगळ्या फंडिंग एजन्सीज कडून रिसर्च ग्रँट्स मिळालेले आहेत. ओके. तसेच AICTE अंतर्गत मॉड्रॉपच्या अंडर, क्वालिटी इम्प्रुव्हमेंट प्रोग्रामच्या अंडर येस सर अशा वेगवेगळ्या ग्रँट्स मिळालेले आहेत. येस. प्रवरा संस्थेचा सर आदर्श शिक्षण संस्था अवॉर्ड, हो. त्याविषयी सांगाल? हो, महाराष्ट्र सरकारने प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेला आदर्श शिक्षण संस्था म्हणून पुरस्कृत केलेलं आहे. सुंदर सर. येस सर. मुलांचे काही अचिव्हमेंट्स वगैरे जसे हॅकेथॉन्स वगैरे याविषयी पण तुम्ही सांगाल? स्मार्ट इंडिया हॅकेथॉन जे आहे त्यामध्ये आमच्या महाविद्यालयाचे 27 ग्रुप तिथे शॉर्टलिस्ट झाले होते. ग्रेट. आणि विद्यार्थ्यांनी त्यांचा अनुभव एक वेगळाच होता. हो हो. त्यामुळे बाकी विद्यार्थ्यांनाही त्याचं प्रोत्साहन मिळालं. शुअर. आणि जास्तीत जास्त विद्यार्थी रिसर्चमध्ये येण्यास उत्सुक आहेत. करेक्ट सर. सर शिक्षकांचे क्वालिफिकेशन, कारण शिक्षक हा, कॉलेज म्हटलं की शिक्षक हा मेन आधारस्तंभ आहे. सो शिक्षक तुम्ही कुठल्या, आपण म्हणतो की कुठल्या मूल्यांवर बघून त्यांची हायरिंग करतात की जेणेकरून ते इतर टीचर्स मुलांना बेस्ट ऑफ बेस्ट द्यावेत? आता शिक्षक त्यांचं रिक्रुटमेंटची प्रोसेस आमच्याकडे थोडी वेगळी आहे. आमच्याकडे इंटरव्ह्यूच्या आधी एक सायकोमेट्रिक टेस्ट घेतली जाते. अच्छा. कारण प्रवरेचं मुख्य उद्दिष्ट जे आहे ते विद्यार्थी केंद्रित शिक्षण बरोबर हे असल्यामुळे खरंच तो शिक्षक विद्यार्थ्यांसाठी पात्र आहे की नाही. बरोबर सर. त्याची मानसिकता कशी आहे. करेक्ट. हे तपासण्यासाठी सायकोमेट्रिक टेस्ट घेतली जाते. अच्छा. त्यानंतर त्याची प्रोफिशियन्सी, लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट पण असते. ओके. आणि त्यानंतर इंटरव्ह्यू असतो. तर त्यामध्ये त्याचा दृष्टिकोन सगळ्यात म्हणजे प्राधान्यक्रमाने त्याचा ॲटिट्यूड बघितला जातो. बरोबर. आणि त्यानंतर त्याला क्वालिफिकेशन सगळ्या गोष्टी. हो. नाही सुंदर सर, कारण हा कन्सेप्ट आपल्याकडेच आहे, बाकी कॉलेजेसमध्ये असं नाही. मी आता एवढे इंटरव्ह्यू केले, मला कल्पना आहेच. सो त्याच्यामुळे ते मुलांच्या डेव्हलपमेंटला किती फायदा होईल हे मी चांगल्या प्रकारे जाणू शकतो सर. सर मी हेही ऐकलेलं की ॲल्युमिनी स्टुडंटचा आणि या आपल्या रेग्युलर स्टुडंटचा तुम्ही चांगल्या प्रकारे टच करून देतात. बरोबर. आणि त्याच्या दृष्टीने त्यांच्या प्लेसमेंटला वगैरे फायदा होतो. सो त्याविषयी तुम्ही पालकांना सांगाल? आमच्याकडे म्हणजे संस्था स्तरावरती ॲल्युमिनी असोसिएशन जे आहे तर त्याचं सेपरेट पोर्टल एक डेव्हलप केलेलं आहे. ओके. आणि त्यामध्ये प्रवरेतील सर्व स्कूल्स व कॉलेजेसचे विद्यार्थी, माझे विद्यार्थी, अरे बापरे, ते त्यावरती कनेक्टेड आहेत. सुंदर. आणि आमच्याकडे 90% पेक्षा जास्त जो काही रिअल टाइम डेटा आहे. येस सर. त्यामुळे सातत्याने त्या विद्यार्थ्यांच्या संपर्कात ती महाविद्यालय असतात. करेक्ट. आणि निश्चितच त्याचा प्लेसमेंटसाठी खूप खूप फायदा होतो. येस. सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना पुन्हा एकदा मी दरखास्त करेल की सरांशी बोलल्यानंतर मलाही वाटतंय की SVIT हा इंजिनिअरिंगसाठी नाशिकमध्ये जर तुम्ही बघत असाल, नाशिक सिन्नर भागामध्ये, तर इंजिनिअरिंगसाठी एक बेस्ट ऑप्शन असू शकतो. तुम्हाला अजूनही डिटेल्स लागल्या तर आम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर पण देऊ, तुम्ही त्यावर कॉन्टॅक्ट करा. आणि मी अजूनही त्याच्या पुढे जाऊन सांगेल की तुम्ही कॉलेजला प्रत्यक्षात व्हिजिट करा. जसं सरांनी सांगितलं आपल्याला ग्रीन कॅम्पस आहेत, वेगवेगळ्या फॅसिलिटीज आहेत. सो या सगळ्या गोष्टी तुम्ही तिथे जाऊन चेक करा. एकदा तुम्हाला तिथे जाऊन वाटलं यार खरंच बेस्ट आहे, तर आपण तोही ऑप्शन्स त्यासाठी घेऊ शकतो. करेक्ट सर? येस सर. सुंदर तुम्ही कॉलेजविषयी सगळी माहिती दिली. मलाही खात्री की आता पालक वगैरे नक्कीच विचार करतील. पण काही प्रश्न सर पालकांच्या मनातले अजून काही वेगळे आहेत, ते मला ॲज अ एक्सपर्ट, तुम्ही या क्षेत्रात आहात म्हणून विचारायचे आहे, जर तुमच्या अडचण काही हरकत नसेल. सर पहिला प्रश्न असा की आता भरपूर पालक मगाशी तुम्ही बघितले की त्यांच्या मनात हा संभ्रम आहे की ऍडमिशन घेताना
नेमकी कॉलेज बघून घ्यावं की ब्रांच बघून, कॉलेज की ब्रांच, याच्यात ते कन्फ्युजन आहे. सो याच्याविषयी ऍज अ एक्सपर्ट म्हणून सर तुम्ही काय सांगणार? आणि आजची परिस्थिती अशी आहे की आजचा विद्यार्थी तसंच पालक गोंधळलेल्या अवस्थेत आहे. बरोबर. आणि नक्की कुठे जावं करेक्ट. हे त्यांना सुचत नाही. येस सर. त्यामुळे मग माझ्या मित्राने IT ला ऍडमिशन घेतलं, Yes. माझ्या मित्राने कम्प्युटरला घेतलं, करेक्ट. मेकॅनिकलला घेतलं, केमिकलला, म्हणून मी तिकडे घेणार. बरोबर. परंतु माझी आवड काय आहे, येस सर. मला संधी कुठल्या क्षेत्रात आहे, येस. माझ्यामध्ये स्किल्स कुठले आहेत, 100%. तर या सर्व गोष्टींचा विचार करून आणि त्यानुसार निर्णय घेणं आवश्यक आहे असं मला वाटतं. तर यामध्ये फक्त ब्रांच किंवा फक्त कॉलेज याकडे न बघता बरोबर एक आपल्यासाठी सुटेबल असं प्लॅटफॉर्म तिथे उपलब्ध आहे का. करेक्ट सर. हा, उदाहरणार्थ सर. हा, म्हणजे काही कॉलेजमध्ये कसं आहे की फक्त इन्फ्रास्ट्रक्चर आहे, बरोबर, परंतु खरोखर तिथे त्या लेवलचे शिक्षक आहे का, हो ही खरी गोष्ट त्या दर्जाचं शिक्षण दिलं जातं का, याकडे सुद्धा लक्ष देणं तितकंच महत्वाचं आहे. या उलट काही ठिकाणी असं आहे की इन्फ्रास्ट्रक्चर तितकंसं नाहीये, काय म्हणता येईल त्याला, तेवढं स्ट्रॉंग लेवलचं नाही, बरोबर, परंतु गुणवत्तेच्या बाबतीत बेस्ट आहे. करेक्ट सर. त्यामुळे शिक्षणाचं मुख्य उद्दिष्ट जे आहे येस ते जाणून घेऊन त्यानंतर आपण सिलेक्शन करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. 100%. इंजिनिअरिंग मध्ये कुठलीही ब्रांच कमी किंवा कुठली जास्त असं सर सध्या जो ट्रेंड आहे IT पाहिजे, कॉम्प्युटरच पाहिजे, त्याविषयी पण तुम्ही थोडं पालकांना मार्गदर्शन करा. एक साधी गोष्ट आहे की माझ्या मतानुसार जे इंजिनिअरिंगच्या सर्व ब्रांचेस या इक्वली इम्पॉर्टंट आहे. बरोबर. कारण फक्त कम्प्युटर आणि फक्त IT किंवा फक्त मेकॅनिकल वरती जग चालणार नाही. बरोबर. तर एक साधं उदाहरण द्यायचं झालं तर तुमचा मोबाईल जर असेल, करेक्ट, मोबाईल फोन, तर त्यामध्ये हार्डवेअर आहे, येस, त्याला इलेक्ट्रॉनिक्स पण आलंच, त्यामध्ये सॉफ्टवेअर्स पण आहेत. येस सर. त्याचे मटेरियल जे आहे, मटेरियल ऑफ कन्स्ट्रक्शन, त्याचं फायबर असेल, ग्लास असेल, 100%. तिथे सुद्धा मेकॅनिकल आलं, केमिकल आलं, येस, त्यामध्ये बॅटरी आहे, इलेक्ट्रिकल पण आलं. त्यामुळे हे सर्व त्याचं ब्लेंड आहे. करेक्ट. तर टेक्नॉलॉजी ही एका पर्टिक्युलर ब्रांचवरती अवलंबून नसते. तर हे मुख्यतः विद्यार्थ्यांनी व पालकांनी समजून घेतलं पाहिजे. करेक्ट. आणि ज्याच्याकडे गुणवत्ता आहे त्याला कुठेही प्रॉब्लेम येत नाही. हे सगळ्यात हा माझा 24 वर्षांचा अनुभव आहे. बरोबर. 100% सर. खूप महत्वाची गोष्ट, दोन्ही क्वेश्चन सर तुम्ही कव्हर केले. आणि मुख्यतः ज्या पालकांना की कॉम्प्युटरच पाहिजे, ITच पाहिजे सध्या ट्रेंड, सो हेच एक चांगलं आन्सर असेल. सर आता एवढा तुमचा 25-24 वर्षांचा पूर्ण शैक्षणिक क्षेत्रातला अनुभव आहे, सो त्या अधिकारवाणीने सर एक जनरल क्वेश्चन आम्हाला विचारायचं आहे की आजकाल जे विद्यार्थी इंजिनिअरिंगला येऊ पाहत आहे, सो त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल सर? इंजिनिअरिंगला येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी माझं एकच म्हणणं असेल की तुमची ब्रांच कुठलीही असू द्या, विशेष फरक पडत नाही. आणि फक्त पॅकेजेसच्या मागे न धावता किंवा फक्त पदांच्या मागे न धावता एक चांगलं समाज उपयोगी माणूस म्हणून जर आपल्याला जगता आलं तर मला वाटतं हेच आपल्या आयुष्याचं सार्थक आहे असं मला वाटतं. येस. सो खरंच मनापासून धन्यवाद सर. तुम्ही कॉलेज विषयी पण सगळ्या आयडिया क्लिअर केल्या आणि ज्या ओव्हरऑल जे आता ऍडमिशनच्या संदर्भात मुलांचे पालकांचे डाऊट्स होते, सर्वच मनापासून तुमच्या एकंदरीत अनुभवाने तुम्ही मनापासून सगळ्या गोष्टी क्लिअर केल्यात. सो मी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करेन किंवा माझं मत मांडेल की SVIT पुन्हा एकदा एक बेस्ट ऑप्शन आपल्या इंजिनिअरिंगसाठी असू शकतो. डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट करा, तिथे सरांशी बोला. त्याच्यानंतर तुम्ही हवं तर कॉलेजला पर्सनली जा, व्हिजिट करा. तिथे गेल्यानंतर प्रत्यक्षात परिस्थिती बघा, तिथल्या मुलांशी डिस्कस करा, फॅकल्टीशी डिस्कस करा. तुम्हाला जर वाटलं यार सरांनी जे सांगितलं त्या सगळ्या गोष्टी इथे प्रॉपर आहे, तर तुम्ही नक्की इंजिनिअरिंगसाठी SVIT पण हा बेस्ट ऑप्शन ठेवू शकता. सो आणि सर पुन्हा एकदा तुम्ही स्टुडिओमध्ये आले, खरंच मनापासून धन्यवाद सर. थँक्यू.